हा व्हिडिओ लय कॉमेडी आहे आणि हटके बी आहे. तर व्हिडिओ शॉर्ट लोक नक्की पहा. उलचाक व्हिडिओ पाहून बंद नका करू, कारण व्हिडिओ लय इंटरेस्टिंग आहे. आणि हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. लय मोठे लाईक करा. लाईक लयच कमी राहिले. व्हिडिओला शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ मधला कोणता पार्ट तुम्हाला लय आवडला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. चला तर मग व्हिडिओ सुरू करू. काय करू राहिली हो करुणा? अव बिचारे, फुटक्या डोळ्याची वय का तू? तुला दिसून नाही राहिला का? गौऱ्यासाठी शेण आणलं म्या. गौऱ्या थापायच्यात मले. घे ना, तुझ्या नशिबात तेच आहे. घे शेण थाप गौऱ्या, घे शेण थाप गौऱ्या. मला काय करायला लागते जाऊ दे. मी काय म्हणतो बिचारे, मला कानी अर्धा लिटर दूध कानी उसने दे बरं. मी तुला सकाळून वापस करतो. माय बिचारे, तुला माहित नाही का व? तू काय याद बोली आहे का? नवीन आहे का गावातनी? आमचा दूध इकायचा धंदा होय. आमच्या घरी म्हशी होत ना, तर आम्ही दूध इकतो. दूध इकत घेऊन जाईन तू उसनं कायले पाहिजे? आणि बिचारे मला सांग, तुझ्या घरी म्हशी नाही काही नाही आणि तू दूध उसनं निव राहिली, वापस कशी आणून देशील? असं काय करतं बिचारे? माझ्या घरी म्हशी नाही हे गोष्ट बरोबर आहे ताई, पण माझ्या घरी संपतरावाचा दुधाचा उकळा आहे ना, तो सकाळून सकाळून दूध आणून देते. त्यानं आणून दिलं की मी तुला लगेच वापस आणून देतो. सध्या पुरतं दे मले. मग आज सकाळून मी त्यात जाऊन घ्यायचं असतं ना, माझ्याकडे काय आली? अहो बिचारे, मी आली बी नसती, त्याच्याजवळून घेतलं असतं, पण ते आटली ना म्हणून मला इकडे लागलं. काय सांगतो? कोण? संपतराव का? अवा नाही ना माय, संपतराव कशाला आटीन? त्याची म्हैस आटली म्हणून तो आला नाही आणि म्हणून मला इकडे लागलं. असेल तर दे बिचारे. तैन कुट्टी कुणीकडची संपतरावच्या इकडे येऊन उकळा लावला आणि माझ्याकडे उसनं दूध मागू राहिली, इकत बी नेऊन राहिली. अवा बिचारे, दिलं असतं, पण काय करू, आमचं कानी सर दूध विकल्या गेलं. आता दूधच नाही घरी. तिच्या घरी दूध राहते बरं, पण असून बी देऊन राहिली. बरं बरं, देत नाही का तू? ठीक आहे, काही हरकत नाही. पाय आता मी कशी काळी लावतो तर. मी काय म्हणतो बिचारे, जाऊ दे, दूध नाही ना, राहू दे. मी काय म्हणतो, तोय पोरगी जवाई कशा आहेत? चांगले आहेत का? हा, चांगले म्हणजे ठीकठाक आहे. संसार सुखात आहे त्याचा, चांगलं चालू आहे. पण मी काय म्हणतो बिचारे, लय कामापुरता सुद्धा पोरीला आहे की नाही? केवढा आठ काढते बाई ते पोरगी. माय 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 माय, साजरी पोरगी होय ताई. म्हटलं माया पोरीला असाच त्रास होता. लय काम होते तिच्या घरी, लय आठ काढा लागे. दिराचं करा, सासूचं करा, नंदेचं करा, सोऱ्याचं करा. मग मी काय केलं माहितीये का? माझ्या डोसकं लावलं बरोबर. माझ्या पोरीला वेगळं काढलं म्हटलं आणि हाती आणलं. आता माया जवाई म्हटलं आतून ड्युटीवर जाते. आता त्याचा संसार एवढा सुखाचा आहे आणि माया पोरीला म्हटलं काही कामधंदा पुरत नाही काही नाही. दोघा नवरा बायकोचं करा आणि घरात बसा, मस्त आराम करते, मस्त टीव्ही पाहते, सगळं चांगलं चालू आहे. हो का व? हाती आणलं का जवायला? तो आला का जवाई तो? माया बिचारे जवाई काही येणार नाही व. आणि तो गोट खरी आहे. माया पोरील कानी लय कामं पुरतात. 2 दीर आहेत, त्या दिराचं करावं लागते. ननद आहे तिचं करावं लागते. सासू सासऱ्याचं करावं लागते. सोऱ्याचं करावं लागते. 5 मिनिटं बसता येत नाही मा पोरीले, एवढे काम आहेत घरात. मग पाय ना बिचारे, कोणाची वाट पाहू तू? अन्न तर जवायला हाती काढणं वेगळं. तिले कायले एवढा आठ काढा राहिली? केवढे कामं पुरतात बिचारे. तर एकुलती एक पोरगी आहे आणि तिला एवढे काम धंदे पुर राहिले. पाय पाय कर काहीतरी, लाव डोसका माझ्यासारखं. पण काय करू शकतो मी? माझ्या जवायला कानी सरकारी नोकरी आहे व. तो कायले इकडे येते? मला नाही वाटत तो इकडे येईन म्हणून. आता काय करावं काय नाही मला काही समजून नाही राहिलं. अव तर बिचारे, माझ्या जवाई बी सरकारी नोकरीवर आहे, पण तो आतून जाऊन राहिला की ड्युटीवर, अपडाऊन करू राहिला की नाही? तसं तू बी कर. तो काय येत नाही बरोबर. त्या पोरी सांग तू बरोबर वेगळं काळ आणि ती माझ्यासारखं डोकं लाव, नाही तर मी सांगतो तसं तसं कर. हो का बिचारे, होईन का असं? नाही तर माय करायला जाऊ एक आणि होईन एक. होईन त्याच्या संसारात इचकोबा. पाय बाई बरोबर सांग मले, त्याच्या संसारात इचकोबा झाला नाही पाहिजे आणि माया पोरीला कामाने पुरले पाहिजे. कशी व? अव मी का पोरीचं वाईट चितू राहिली का? म्हटलं तिला एवढा आठ पुराव नाही, कामधंदे पुराव नाही, म्हणून मी तू सांगू राहिली. पाय बाई, तुला पट्टे तर कर, नाही तर राहू दे बाई. माझ्या सांगायचं काम होतं, मी असंच केलं म्हणून तुला सांगितलं म्या. अव बिचारे, म्या कुठं म्हटलं की तू माझ्या पोरीचं वाईट चितू राहिली? जाऊ दे बरं, ते जाऊ दे. मला सांग काय कर लागेल? हे पाय, कान देऊ नाही का? आचा कोचा काचा, आचा कोचा काचा. हो का बिचारे, होईन का असं? काय सांगतो खरं का? बरं बरं बरं, तू थांब अति, मी तुला कानी दूध आणून देते. अतिच थांब. आणि ते वापस बी नाही पाहिजे. उसना बिसना काही नाही, वापस काय आणून देऊ नको. मी 5 मिनिटात तुला दूध आणून देते. भल्ली म्हणे सर दूध संपलं म्हणे. आता कशी आणून देऊ राहिली? आण आण. आयाले म्हणतात एका घरची सनकाळी आणि 17 घर ओस पाळी. काय झालं पेशंट? कुठे आहे पेशंट? मला एवढा घाई घाई बोलवलं आणि पेशंटचा पत्ता नाही. काय राजा डॉक्टर साहेब, 3 डोळे घेऊन हिंडू राहिले तुम्ही? तुम्हाला बराबर दिसत नाही का? बराबर पहा ना. अजब रे भाऊ, तो डोया नाही ना राजा, ते टार्च. एखाद्यानं जीप दाखवली की नाही तर मग पाहा लागते. मग ऐन वक्ताले म्हटलं कुठे टार्च पहा,
तर म्हणून डोक्यावर म्हटलं टाच लावून येतो मी. ह्याच्या माय बेन याला डॉक्टर कोण केलं? कसं काय झाला डॉक्टर? हा, डोक्यावर टाच घेऊन येऊन राहिला. टाच खिशात नाही ठेवा लागते, असा कसा डॉक्टर हो या? अरे राजा, माझ्याजवळ टाइम नाही. तुम्ही काय विचार करू राहिले? तुम्ही पेशंट दाखवा पहिले. म्हटलं माझ्याकडे दवाखान्यात पेशंट थांबेल. तुम्ही पटकन पेशंट दाखवा, मी तपासतो, गोळ्या औषध लिहून देतो, लागन तर एखादं इंजेक्शन देतो आणि मी माया चालल्या जातो. माझी फी द्या, मी निघून जातो. हे पा डॉक्टर, हे वय पेशंट. कोण हे? अरे राजा, काय मजाक करू राहिले तुम्ही? हा, मी माणसाचा डॉक्टर आहो ना, ढोराचा नाही ना. मला म्हणत की पेशंट सिरियस आहे, लवकर या लवकर या, आणि हे म्हटलं तुम्ही हे काय दाखवू राहिले? काय होते माणसं काय आणि जनावर काय? एखाद्या व्यक्ती म्हटलं जनावराला तपासून पा, माणसाला तर नेहमी तपासता तुम्ही. आला तर आला गुण. अरे तर राजा, असं काय करू राहिले तुम्ही? एक काम करा, जनावराच्या डॉक्टरला बोलवा, मला काही सांगू नका, ते आपल्याला काही जमत नाही राजा. अरे राजा, असं नका करू. या टायमाला कोणीच खाली नव्हतं, सगळे बिझी होते म्हटलं, तुम्ही एकटेच खाली होते. आता तसंही तुमच्या दवाखान्यात सध्या पेशंट नाही, तपासून घ्या ना राजा. आम्ही या टायमाला कोणता डॉक्टर पाहू? एखादं गोया मोया इंजेक्शन बिंजेक्शन देऊन टाका. हो लेखाचं, तसं सकाळपासून आपली बोनी नव्हती, खाली बसेल होतो आपण, एकही पेशंट नाही. लोक काही बिमार पडून न राहिले, माझ्याजवळ काही येऊन न राहिले. जाऊ दे, माणूस नाही तर जनावरच. आपली बोनी तर उरायली चांगले. म्हटलं 100-200 रुपये घेतो याच्याजवळून. बरं, मी काय म्हणतो, काय झालं सांगा पटकनी, मला टाइम नाही. काय सांगू डॉक्टर साहेब, चारा खाते, कुट्टी खाते, ढेप खाते, सरस खाते, पण दूध काही देऊन नाही राहिले. 2 दिवस झाले मी दूध काढत बसलो की दूध काही देऊन नाही राहिले. मी तिले चारा देऊ राहिलो, ढेप देऊ राहिलो, पण दूध द्यायचं काही नाव नाही. हा का, मग मजा घेऊन राहिला का? यानं मला मजा घ्यायला बोलावला का? काही याचे आटे सरकले. हाल्या वय ना, हा चांगला मोठा दाटा हाल्या वय ना, हा कसा काय दूध देईन? काय झालं डॉक्टर साहेब, काय विचार करू राहिले? तपासा ना, द्या ना गोया मोया इंजेक्शन द्या ना. आम्ही लय कटावून राजा, अजिबात दूध देऊन नाही राहिली, माय लय नुकसान होऊ राहिलं. अजाबराव भाऊ, तुमचे आटे सरकले का मग मजा घेऊन राहिले? हाल्या वय ना तो हाल्या, तो कसा काय दूध देईन? एक तर मी माणसाचा डॉक्टर आणि अति पेशंट दाखवू राहिले हाल्या, आणि म्हणता काय की दूध देऊन नाही राहिला? राजा, चुकीचं पेशंट दाखवलं तुम्हाला. जाऊ दे जाऊ दे, ते तुमच्या मागे म्हैस होय ना, ते होय, ते पेशंट होय, तिला तपासा. ते काही नाही, मी काहीच तपासत नाही. म्हटलं एवढ्या उन्हातानात मला बोलावलं, अति बोलावून म्हटलं माणसाच्या ऐवजी जनावर दाखवू राहिले, आणि त्यातल्या त्यात हाल्या दाखवू राहिले. काही घेण देण नाही मले. तुम्ही तुमचं जनावर पहा, मी चाललो माझ्या दवाखान्यात. पेशंट असो का नसो, पण मी आता जातो, मस्त कूलरची थंडी हवा खातो. तुम्ही पहा तुम्हाला काय करायचं, दुसरा डॉक्टर बोलवा का काही बी करा, चाललो मी. अरे डॉक्टर, अरे थांबा ना राजा, थांबा ना, अरे तपासून जा ना. हेच लेखाच गेला हा बगर तपासाचा. हा, आता एकटं ऐन वक्ताला डॉक्टर कुठे पाव, कोणीच सापडून नव्हतं राहिलं. हा रिकामा होता, म्हटलं हा तपाशीन म्हणून याले आणलं, तर हा बगर तपाशा चालला गेला म्हणे माणसा डॉक्टर. अरे पेशंट पेशंट राहते, माणूस काय जनावर काय, इलाज करायला पाहिजे ना. आता काय करावं, आता कोणाला अरे ते 3 दिवस झाले म्हैस काही दूध देऊन नाही राहिली, कटायला जीव. नुकसान हो राहिलं ना आमचं. अहो ऐकता का? अरे जमलं, डॉक्टर वापस आला. माय काय माणूस आहे, इकून याला आवाज देऊ राहिले, हा म्हणते की डॉक्टर आला का? डॉक्टर बिक्टर नाही आला, मी हाव, मागे पलटून पा. अहो मी काय म्हणतो, ऐकता का? नाही बैराव मी. आवाज झाकूच ने बकल ना, काय बकल्याचं तर ऐकू राहिलो ना मी. अहो मी काय म्हणतो, आपल्या पोरीला म्हटलं इकडे बोलून घेता का? हो बोलव मग, नाहीतरी मी बोलवणार होतो. आता म्हटलं आंब्याचा सीझन चालू हो राहिला, आमरस करू म्हटलं, आमरसाला बोलू. ते म्हटलं जवळच्या घरचे, आपली पोरगी सऱ्याला बोलू, पाहुणचार करू, चांगले कपडे लत्ते करू, आणि बोलून घेऊ. त्या टायमाला बोलू आपण. नाही नाही, तसं नाही. म्हटलं बोलवायचं म्हणजे, आता पहा तुम्हाला कसं सांगू मी, मला समजून नाही राहिलं. काय तुला समजून नाही राहिलं? एक काम कर, तब्येत खराब आहे का तुझी? चाल पटकनी, नाही तर तो डॉक्टर आता गेला की नाही, तो रिकाम बसेला आहे, तर ती चाल, तुला तपासायला लावतो, चांगल्या गोळ्या औषध देतो आणि घरी घेऊन येतो, मग तुला समजेन चांगलं. काय बाई माणूस हो या, माझी तब्येत सारी चांगली आहे. माझ्या म्हणणं काय होतं की आपल्या पोरीलकानी लय काम पुरतात. देराचं कर लागते, नंदेचं कर लागते, सासू सासऱ्याचं कर लागते, जवळचं बी कर लागते, लय काम पुरतात. म्हटलं लय कुठाना कर लागते आपल्या पोरीले. माझ्या म्हणणं काय होय की आपल्या पोरीले जवायले कानी आपण अति राहायला नो, म्हटलं एखादा आपलं जे खोली बिली करून देऊ, तर ती राहतील ती, म्हणजे आपल्या पोरीलकानी काम पुरणार नाही, तिला आठ पुरणार नाही. दोघांचं करा मस्त, म्हटलं जवळ आपला नोकरीवर जाईल, ड्युटीवर जाईल, आणि आपल्या पुढील काम धंदा काही जास्त पुरणार नाही, दोघांचं करायला जास्त भर जात नाही.
काय बकलून राहिली काय मस्त ठिकाणावर आहे का म्हटलं हा? कायले बोलावं लागते अति काय गरज होय? आणि हे पाय काम धंदे तर सरेले असतात ते करावंच लागतात. आणि काय होते सासूचं दिराचं नंदेचं केलं आणि काय होते हा? त्याला का काम म्हणतात का? घरचे काम म्हटलं करावंच लागतात का? बाहेरचे लोक करतील का? ते काही नाही, ते जमत नाही. चांगला सुखाचा संसार चालू आहे आपल्या पोरीचा. आपला जवळ म्हटलं चांगला भेटला आपल्याला, निर्व्यसनी आहे, सरकारी नोकरीवर आहे, हा कमावत आहे, सर्व आहे. तिच्या घरात टीव्ही बीव्ही फ्रीज बीज सर्व आहे, चांगलं पक्क मकान आहे, डबल मजली आहे. कायले बोलावं लागते आधी? काय नाही, ते काही जमत नाही. तू तो डोक्यातून हे गोष्टी काढून टाक. काय बाई माणूस होय हा? तुम्हाला पोरीचं काही घेणं देणं नाही. एवढा आठ काढा लागते पोरीला म्हटलं, एवढे काम धंदे करावं लागतात, दिवसभर बसायला भेटत नाही तिले. चांगलं ती इथं आली इथं सुखानं राहील म्हटलं, आराम गिराम होईन तिचा. मी म्हटलं चांगला विचार केला, तुम्ही म्हणता की डोक्यातून काढून टाक. ते काही नाही बाई, मला पोरीला हाती आणायचं, जवायला हाती आणायचं, त्याला एखादी खोली बिली करून देऊ, नाही तर आपण त्याला घर बांधून देऊ. ते तर ती राहतील, जवळ आतून जाईन, आतून जाऊन ड्युटी करीन. ते काही मला माहित नाही. आपल्या पोरीला हाती आणायचं म्हणजे आणायचं. काऊन बिचारे त्याच्या संसाराचा हिचकोबा करतं? चांगला संसार चालू आहे त्याचा, घरदार वय, बसायला भेटत नाही म्हणजे दुपारून म्हटलं आपली पोरगी आराम करते तर ती. म्या 3-4 खेप म्हटलं मी आमंटूक गेलो, असं काही सांगून नाही गेलो तरी म्हटलं पोरगी मस्त आराम करू राहिली ती. तिथं म्हटलं धुण्याले बाई आहे, भांड्याले बाई आहे, फक्त स्वयंपाक कर लागते, दुसरं काय कर लागते? वॉशिंग मशीन सगळं सगळं आहे घरी. तू कायले म्हटलं हिचकोबा करू राहिली? हे पाय मी काय म्हणतो, पोरीच्या मायनं का नाही डोकं घालून नाही पोरीच्या संसारात, अशा नका नाही संसारात हिचकोबा होते. तू मुक्यानार आहे, तो डोक्यातून काढून टाक. त्या डोक्यात कोणाही भूत घुसवलं ते पहिले काढून टाक. काही घेण देण नाही, काही गरज नाही. मी तो सांगू राहिलो, अजिबात म्हटलं या गोष्टीत पडायचं नाही. तो काम धंदे पुरत नाही म्हणते, धुण्याले बाई आहे म्हणते, भांड्याले बाई आहे म्हणते, वॉशिंग मशीन आहे म्हणते, स्वयंपाक तर करावंच लागते की नाही? 5-6 जण स्वयंपाक करावं लागते, एवढ्या जणांचं काम पुरते तिले. ते मला काही माहित नाही. मी माझ्या पोरीला हाती आणून राहीन म्हणजे आणून राहीन. आणि हो, आपली पोरगी म्हटलं आपल्या डोळ्यासमोर असली तर मग बरंच होईल की नाही? आपल्याला रोज आपल्या पोरीला डोळ्यानं पाहता येईल. ते मला काही माहित नाही, मी तुमचं काही अजिबात ऐकत नाही. मी माया पाहतो, मला काय करायचं पाहतो. अरे बापा असं करू नको, चांगला त्याचा सुखा संसार आहे, तू हिचकोबा करशील बरं. अरे ऐक ना, थांब ना, ओय थांब ना, मलाच काहीतरी करावं लागेल. हे काही ऐकणार नाही. हिच्या डोक्यात कोण भूत घातलं काय माहित. हॅलो जवाई बुवा, मी काय म्हणतो, माझी गोष्ट ऐकून घ्या तुम्ही. हा बोला सासरे बुवा. चांगलं कान देऊन ऐका, आणि मी जसं म्हणतो की नाही तसं तसं करा. काय काय सांगता? असं होय का? बरं 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 बरं, पाहतो मी, पाहतो करतो काहीतरी. काय करून राहिली पिंकी तू? काही नाही सासूबाई, मी मालिका पाहू राहिली ती. काही काम होतं का? काही पाहिजे होतं का? देऊ का आणून? आई बाई, मालिका चालू आहे का? कोणती वय मालिका? तिसऱ्या घरचं चौथं लपडं. मस्त मालिका वय. हाव का व? मग तर मस्त मालिका वय, मी बी पाहतो. बस बस, आपण दोघी जणी मिळून पाहू. काय बिचारे, मागचा भाग मला पाहायला नाही भेटला, आणि तो बी आठवण दिली नाही की आता मालिका चालू होते म्हणून. तोही बसले काम करत. काम तर नंतर होतच राहील, आपली मालिका सुटायला नाही पाहिजे ना. मग समजत नाही की मागच्या भागात काय झालं आणि आता काय चालू आहे. जाऊ द्या ना, मागचा भाग गेला तर गेला, पण या भागात मी कानी लय मजा येऊ राहिली. म्हटलं त्या रुपलचं कानी आता चौथं लपड पकडलं गेलं, आता पुढे काय होते काय नाही. अरे हट रे बाजूले, टीव्हीच्या समोर काय उभा राहिला? मस्त मालिका चालू आहे, पाहू द्या आम्हाला. होय बाजूले. अरे तर ते मालिका राहू द्या ना, मी आताच ड्युटीहून आलो, थकून बागून आलो. काही चहा पाणी काही विचारतात की नाही? थांबा थांबा, चहा पाणी पाहिजे ना? मी आता करते चहा. थांबा बसा तुम्ही. आता बाई तुम्ही पहा मालिका, मी चहा करते. तुमचा बी ठेवू ना? हवा बस, याले काय? तू ड्युटीला गेलता का आम्हाला विचारून गेलता का? आला असेल ड्युटीहून, तू थकला असेल, आम्हाला काय करावं लागते? होय बाजूले, होय वाला, पाहू दे मालिका. आणि तूही बसवा, पाय मालिका मुकट्यानं. 5 मिनिटांना चहा दिला तर काही फरक नाही पडत. नाही ना, ते थकून भागून आले, त्याला चहा बी देतो, मस्त पाणी बिनी टाकतो, म्हटलं हातपाय धुवायले फ्रेश होतील, चहा घेतील. मालिका काय आपण नंतरही पाहू. मी जाते घरात, चहा ठेवते. हवा बस ना मुकी, बस ना. तुला चहा पाहिजे ना? जाय तू तो हातानं कर आणि तो हातानं पी. आम्हाला पाहू दे मालिका. आणि हातपाय धुवायचे असतील ते ग्रीजर लाव, ते गरम पाणी येते, ते गरम पाण्यात हातपाय धुई आणि मग चहा घेऊन टाक. तू कर आणि तू घेऊन टाक. होय वाला मुकड्यानं. अरे बापा, तू माई माय होय का तिची माय होय? तर माई बाजू घ्यायला पाहिजे का तिची बाजू घ्यायला पाहिजे? तूही पाहू राहिली मालिका तिले म्हणते बस म्हणून. चहा ठेवू दे तिले. मी थकून भागून आलो ना, ड्युटीवर गेलतो ना, त्यातून थकलो भागलो, घरी आलो, म्हटलं घरी सुखानं चहा प्यायला भेटीन, तर तुम्ही मालिका पाहू राहिले. बस रे मोका, ते दिवसभर बी म्हटलं कामात असते, स्वयंपाक करायला लागते 5-6 जणांचा. तू पाहू दे तिला मालिका. आणि तोही माय म्हणून काय झालं? ते बी म्हटलं माय पोरी सारखीच वय. सून आहे तर काय झालं? पोरी सारखीच वय ना. ते बी म्हटलं कोणाची पोरगी वय. पिंके, तुला मालिका पाहायची का मला चहा करायचा? नाही, मला कायची मालिका पाहायची? मला नाही पाहायची मालिका. मी आता उठते, तुम्हाला मस्त दुधाचा गरम गरम चहा करून देते. आणि बिस्किट देऊ का?
ए तुला सांगितलं ना मुकी बस मालिका पाय मग उद्या समजत नाही काय चालू आणि काय नाही तर अनोय तू जात स्वतः चहा करून पित का घेऊ काढत ना ती बर बापा मी माया जातो, माया मी चहा करतो, माया मी पिऊन घेतो. तुम्हाला काय पापा मालिका तुम्ही पा मला हे समजत नाही तू सासू होय का तिची माय होय. आता बाई मी जाते हा त्याला चहा करते त्याला चहा देते मग येते मी मालिका पाहायला तोपर्यंत तुम्ही पहा बसा तुम्ही तुले बस म्हटलं ना तो करते त्याचा आपण मग चहा करते आपण मग पिते आणि हे पाय तू मला सासू काही समजू नको माया समजत जाते चहात साखर किती टाका लागते काहीच माहित नाही आपल्याला. चहा ठेवाव कसा. आई बाई गॅसवर बसून काय करत तुम्ही तुले काय कर लागते चहा ठेवून राहिलो. जाय तू ताई मालिका पाय आती कायले आली. असं मग गॅसवर बसून असा कोणी चहा ठेवते का गॅसवर बसून आवा लागीन ना चटका भाजीन ना बुड तुमचं. हे पाय मी काय म्हणतो तू तोय जाय तोय मालिका पाय माया काही दिमाग खराब नको करू माया मजाकीचा काही मूळ नाही बरं. हो जाऊ द्या ना मी काय म्हणतो तुम्ही जा जा बरं तुम्ही मी पाणी ठेवलं मस्त गरम गरम हात पाय तोंडा आणि हॉल मध्ये जाऊन बसा मी चहा करतो तुम्हाला आणून देतो. नाही करतो मी माया चहा आणि मीच पिऊन घेतो काही नाही तू जाय. असं म्हणता का जाऊ का मग वापस करता का तुम्ही चहा. जास्त काही ताणून धरायला पुरत नाही. आता काही आपल्याला चहा जमत नाही आपल्याला काही येत बी नाही. आपण जास्त नखरे केले तर ही वापस चालल्या जाईल. हा चहा आपल्याला भेटणार बी नाही. मुकट्याने चहा करू द्यायला पुरते आणि आपण हॉल मध्ये जाऊन बसून मस्त आरामात चहा प्यायला पुरते. आता तू एवढी म्हणूनच राहिली तर बरं कर मग तू चहा. मी जातो हातपाय धुतून हॉल मध्ये बसतो. तू कर चहा आणि आणून दे मला. अरे काम बघून होतं आणि काय चहा ठेवून राहील ते गॅसवर बसून. काय बाई माणूस होय पोरीला एवढे काम धंदे पुरतात. मी म्हणून राहिले अति आणतो तर नाही म्हणते जाऊ दे मलाच काय ते करावं लागेल. हा तिने सांगितलं होतं फोन करायचं तर मी आता फोन लावतो मा पोरीले. हा हॅलो पिंकी मी बोलू राहिली. हा हॅलो कोण आई काय म्हणून ती. अहो बिचारे मी काय म्हणू राहिली तू इकडे ये बरं आपल्या घरी ये बरं. तू एक काम कर आजच ये. नाही नाही मला काही येणं होत नाही मी काही येत नाही आता आताच तर येऊन गेलते मी 2-3 महिने आधी आता काही येत नाही बाई मी. काय येणं नाही होत. बाई मी काय म्हणते हे पाय माई कानी लय तब्येत खराब आहे. तू आली तर जरा बरं वाटेल मला. तू ये बरं आजच्या चालले. काय तब्येत खराब आहे का बरं बाई मी पाहतो विचारून येईन जर हो म्हटलं तर मग मी येतो नाही तर मग तू एक काम कर ना तू इकडेच ये आधी दवाखान्यात चांगले चांगले आधी दाखवतो आधी इलाज करू आपण. नाही नाही मी तिकडे काही येत नाही तर ती काही दवाखाना करत नाही. आतीच करते दवाखाना पण तू आती ये मला लय बरं वाटेल. पाय बरं ये बरं तू आजच्या चाललंय बरं. काय तिकडे येऊ म्हणता का पाहते बाई आता यायन हो म्हणलं पाहिजे नाहीतर मी आता 2-3 महिने आधी येऊन गेली. बरं पाहतो मी काय होते तर सांगतो तुले. हा हे आयडिया जमली हे जमली बापा आयडिया. आता पोरीला आती येऊ देतो आणि तिला चांगलं समजून सांगतो म्हणजे तिला बी पटेल. आती फोनवर सांगून काही उपयोग नव्हता बरोबर म्हणवा तिचं. हे घ्या मस्त गरम गरम चहा केला बिस्किट बी आणले ते दूध संपलं होतं तर काळाच केला मग. घे बुवाऱ्या घे घे डोस आता डोस नाही जमलं तुले नाही पाहू दिली मालिका तिले पी आता पी. माय बिचारे याच्या चहा पायता केवढा मोठा म्हटलं भाग मालिकेचा जाऊ दिला. आता तुला काय समजणार त्या मालिकेतलं. आता उद्यापासून मी एक काम करत जाईन. मी काही घरी येत नाही जाणार बाहेरूनच चहा पिऊन येत जाईन. मग पाहत बसा तुम्ही मालिका. बाहेरून पिऊन येशील तर मग काय आमच्यावर उपकार करायला का तेवढा साखरा कमी लागते घरात. जा ये पिऊन बाहेरून आताच काय घेतला आता बी जायला पाहिजे होतं बाहेर. जाऊ द्या ना त्या बाई तुम्ही बी काय तुम्ही प्याव चहा मी केला ना मस्त गरम गरम आहे तो थंड नका होऊ देऊ. आणि मी काय म्हणतो मला एक गोष्ट विचारायची होती मी मायरा जाऊन येऊ का मायाची काही तब्येत खराब आहे तर तिला पाहायला जायचं होतं म्हटलं तुम्हाला विचारा तुम्ही जर हो म्हटलं तर मग मी जातो. कायले जा लागते तो मायला आती बोलाव. आती चांगले चांगले डॉक्टर होय तर बाबाला सांग आणि तो मायला घेऊन यायला आपण आती दवाखाना करू काही जा लागत नाही. अरे तू माणूस आहे का कोण होय तिच्या मायची तब्येत खराब आहे ना. मी काय म्हणतो बाई त्याचं काय ऐकू नको तू जाय तो बॅग भर आणि तू आताच निघ बरं. याला मी तुला सोडून द्यायला लावतो स्टँड पर्यंत त्यातून एसटीन तू चालल्या जाय आणि त्या बाबाला फोन कर आणि स्टँडवर घ्यायला बोलाव. नाही राहू द्या त्या बाई हे नाही म्हणतात ना तर राहू द्या मी मायला आती बोलावून घेतो आपण आती दवाखाना करू त्याचा. हे पाय विनया तू तिला नाही म्हणायचं काम नाही मुकट्यान ती बॅग भरते तू तिला सोडून स्टँडवर एसटीत बसून दे आणि मग घरी ये. याचं काय ऐकू नको मी म्हणतो ना जाय तू. अरे पण आई आता तुला कसं सांगू. हे पाय मी काय म्हणतो राहू दे ना. हे पाय मी आतीच्या आईला आती बोलवून घेतो. मी लावतो फोन सासऱ्याला आती बोलवून घेतो त्याला. तू तसा काही ऐकणार नाही थांब तुला बजमपट्टी द्या लागते काळूक ना तुम्ही घरात जाऊन थांब तू आतीच. मोठा झालो तरी माय बापाचा मार खातो मी काय करावं आता समजून नाही राहिलं. राहू दे आई म्हटलं जाऊ दे. जाय व तू बाई जाय मी तुला सोडून देतो स्टँडवर.
खरंच मी जाऊ का? तुम्ही यात लोक आले म्हणजे तुम्हाला व्हिडिओ लय आवडला. मग राजा कोणाची वाट पाहू राहिले? करा बरं पटापट लाईक करा, लय मोठं लाईक करा. लाईक लयच कमी राहिले. आणि राजा व्हिडिओ शेअर करा ना, असे कोण करू राहिले? तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओतला कोणता पार्ट तुम्हाला लय आवडला हे कमेंट करून तुम्ही आतापर्यंत आम्हाला सांगितलं नाही. करा बरं पटापट कमेंट करा, लवकर कमेंट करा. चला तर मग भेटू पुढच्या पार्ट मध्ये लवकरच.